नमस्कार. आज आपण एका अशा पदार्थाबद्दल बोलणार आहोत जो आपल्यापैकी बहुतेकांच्या रोजच्या ताटात असतोच, तो म्हणजे दही. पण तुम्हाला माहितीये का, दही खाण्याचे काही खूप अचूक आणि छुपे नियम आहेत. आणि जर ते आपण पाळले नाहीत ना, तर हाच आरोग्यासाठी अमृत ठरणारा पदार्थ अगदी घातकही ठरू शकतो. चला तर मग या संपूर्ण विषयावर आज सविस्तर प्रकाश टाकूया. आता हे वाक्य ऐकून कदाचित तुम्हाला धक्का बसेल, पण असं म्हटलं जातं की दह्यासोबत काही विशिष्ट पदार्थ खाल्ले तर ते पोटात चक्क विषासारखं काम करतं. म्हणजे विचार करा, इतका साधा, रोजच्या वापरातला पौष्टिक पदार्थ थेट विष कसा बनू शकतो? आज आपण या दाव्यामागचं नेमकं विज्ञान आणि सत्य काय आहे, हेच या माहितीतून उलगडणार आहोत. पण ते गंभीर दावे पाहण्याआधी ना, दह्याचे जे मूळ फायदे आहेत ते आपण थोडे आठवून बघूया. म्हणजे बघा, दही हे कॅल्शियम आणि प्रोटीनने अगदी पुरेपूर भरलेलं असतं. शिवाय तो प्रोबायोटिकचा एक मोठा खजिनाच आहे. हे प्रोबायोटिक्स म्हणजे काय? तर आपल्या पचनसंस्थेला निरोगी ठेवणारे, तिचं रक्षण करणारे चांगले बॅक्टेरिया. यामुळेच आपली एकूण रोगप्रतिकारक शक्ती ही जबरदस्त वाढते. हे सगळे फायदे तर अगदी निर्विवाद आहेत. पण इथंच एक मोठा ट्विस्ट आहे. एवढे सगळे अफलातून फायदे असूनही दह्यासोबत जर काही ठराविक पदार्थ खाल्ले तर ते अत्यंत हानिकारक ठरू शकतं. म्हणजे एक उत्तम आरोग्यदायी पदार्थ फक्त चुकीच्या कॉम्बिनेशनमुळे शरीरासाठी कसा धोकादायक बनतो हे समजून घेणं खरंच खूप गरजेचं आहे. आता हे सगळं नेमकं घडतं कसं? तर याचं उत्तर विरुद्ध आहार या संकल्पनेत दडलंय. विरुद्ध आहार म्हणजे असे अन्नपदार्थ ज्यांचे मूळ गुणधर्म एकमेकांच्या अगदी विरुद्ध किंवा विरोधी असतात. मग जेव्हा आपण असे दोन पूर्णपणे विरोधी पदार्थ एकत्र खातो ना, तेव्हा शरीराचं नैसर्गिक संतुलन पार बिघडून जातं आणि पोटात जणू काही एक प्रकारची अंतर्गत लढाईच सुरू होते. याचं विरुद्ध आहाराची पहिली आणि अत्यंत धोकादायक जोडी म्हणजे दही आणि मासे. आता आपल्याकडे अनेक ठिकाणी हे दोन्ही पदार्थ एकाच जेवणात अगदी आवडीने खाल्ले जातात. पण हे दोन्ही पदार्थ एकत्र का टाळायचे? याचं कारण खूपच रंजक आहे. इथे थेट दोन वेगवेगळ्या गुणधर्मांचा संघर्ष होतो. दह्याचा मूळ गुणधर्म हा आयुर्वेदानुसार थंड मानला जातो, तर दुसरीकडे माशांचा गुणधर्म गरम असतो. मग विचार करा, जेव्हा थंड आणि गरम अशा पूर्णपणे परस्पर विरोधी गुणधर्मांचे पदार्थ एकत्र पोटात जातात, तेव्हा काय होत असेल? शरीराच्या तापमानाचं आणि पचनाचं गणित पार कोलमडून पडतं. ही अक्षरशः एक रासायनिक लढाई असते. आणि ह्या चुकीच्या जोडीमुळे काय होतं? तर पचनाच्या अत्यंत गंभीर समस्या निर्माण होतात. एवढंच नाही, तर रक्तातील अशुद्धता वाढून त्वचेवर रॅशेस येणं किंवा विविध प्रकारच्या ॲलर्जी होण्याचा खूप मोठा धोका असतो. शरीराची नैसर्गिक लयच यामुळे बिघडत असल्यानं ही जोडी आपण नक्कीच टाळली पाहिजे. यानंतर दुसरी सर्वात चुकीची जोडी म्हणजे दही आणि आंबट फळ. संत्री, लिंबू किंवा तत्सम कोणतीही सायट्रस फळं दह्यासोबत एकत्र खाणं ही एक खूप मोठी चूक असू शकते. यामागेही गुणधर्मांचाच मोठा खेळ आहे. बघा, दह्याला आधीच स्वतःची अशी एक नैसर्गिक थोडीशी आंबट चव असतेच, आणि त्यात जर आपण संत्री किंवा लिंबासारखी अतिशय आंबट फळं मिसळली तर तो आंबटपणा चक्क दुप्पट होतो. यामुळे पचनसंस्थेवर अचानक अशा तीव्र आंबट घटकांचा मारा होतो, एक मोठा ताण येतो आणि संपूर्ण पचनक्रियाच विस्कळीत होते. याचा सर्वात मोठा फटका म्हणजे शरीरातील ॲसिडिटीची पातळी अचानक प्रचंड वाढते. पचनाच्या प्रक्रियेत अडथळे येतात आणि पोटात मोठ्या प्रमाणावर अतिरिक्त गॅस तयार होऊ लागतो. हे म्हणजे जणू काही पोटात एक छोटासा ज्वालामुखीच तयार झाल्यासारखं आहे, ज्यामुळे नंतर खूप अस्वस्थता जाणवते. आता आपण तिसऱ्या आणि कदाचित सर्वात आश्चर्यकारक विरुद्ध आहाराकडे वळूया. ती जोडी म्हणजे दही आणि दूध. हे ऐकून तर नक्कीच धक्का बसला असेल, कारण मुळात दुधापासूनच तर दही बनतं ना. तरीही हे दोन्ही पदार्थ एकत्र खाणं अतिशय धोकादायक आहे. यामागचं विज्ञान असं सांगतं की जरी हे दोन्ही पदार्थ अतिशय पौष्टिक असले तरी त्यांची रचना आणि पचण्याची पद्धत पूर्णपणे परस्पर विरोधी असते. त्यामुळे जर ते एकाच वेळी शरीरात गेले तर ते एकमेकांच्या पचन प्रक्रियेत खूप मोठा अडथळा निर्माण करतात. आणि याचा थेट परिणाम काय होतो? तर तीव्र अपचन. दही आणि दूध एकत्र खाल्ल्याने पोटात अतिरिक्त गॅस निर्माण होतो आणि पचनाच्या नको त्या समस्यांना तोंड द्यावं लागतं. थोडक्यात सांगायचं तर दोन चांगले पदार्थ एकत्र आले म्हणजे ते नेहमीच चांगला परिणाम देतील असं अजिबात नसतं. बरं, आत्तापर्यंत आपण काय करू नये हे पाहिलं. त्यामुळे आता साहजिकच तुमच्या मनात एक प्रश्न आला असेल की मग दही खाण्याची योग्य पद्धत तरी कोणती? दह्यातले सगळे फायदे मिळवण्यासाठी ते नेमकं कसं खायचं? चला, यावरही आपण उपाय पाहूया.
सर्वात सोपा आणि अतिशय प्रभावी उपाय म्हणजे दही. काहीही न मिसळता अगदी साधं खाणं. होय, त्यात साखरेचे किंवा मिठाचे अतिरिक्त कणही न टाकता त्याचं जे मूळ नैसर्गिक स्वरूप आहे ना, तसंच ते खाल्लं तर शरीराला त्याचे जास्तीत जास्त फायदे मिळतात आणि कोणताही धोका नसतो. आणि यातून एक गोष्ट खूप छान स्पष्ट होते. ती म्हणजे जरी आंबट फळं दह्यासोबत खाणं चुकीचं असलं, तरी सगळ्याच फळांना बंदी नाहीये. केळी आणि द्राक्षांसारखी जी नैसर्गिकरित्या गोड फळं असतात ना, ती आपण दह्यासोबत अगदी सुरक्षितपणे खाऊ शकतो. आणि ती आरोग्यासाठी फायदेशीरही ठरतात. फक्त काय खावे हेच महत्वाचे नाहीये, तर ते कधी खावे हे देखील तितकंच महत्वाचे आहे. दही नेहमी एकतर जेवणासोबत खावं किंवा जेवण संपल्या संपल्या लगेचच खावं. यामुळे होतं काय, तर अन्नाचं पचन होण्यास खूप मोठी मदत मिळते आणि आतड्यांचं आरोग्य अगदी उत्तम राहतं. पण एक वेळ अशी आहे जेव्हा दही अजिबात म्हणजे अजिबात खाऊ नये. हा नियम अत्यंत स्पष्ट आणि थेट आहे. रात्री दह्याचं सेवन कधीच करू नये. दिवसभरात जे दही इतकं उपयुक्त ठरतं, तेच दही रात्री मात्र आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक ठरू शकतं. का? कारण रात्रीच्या वेळी आपल्या शरीराची हालचाल खूप कमी असते. अशा या संथ वेळेत जर दही खाल्लं तर शरीरात कफ आणि खोकला वाढण्याचा खूप मोठा धोका असतो. शिवाय रात्री आपली पचनसंस्था आधीच थोडी संथ झालेली असते, त्यामुळे अपचनाचा धोकाही लक्षणीयरित्या वाढतो. म्हणूनच सूर्यास्तानंतर दही टाळलेलंच कधीही चांगलं. तर आजच्या या संपूर्ण चर्चेचं सार आपण एका वाक्यात सांगू शकतो. दही एक अत्यंत पौष्टिक आहार आहे, पण त्याचं सेवन योग्य पद्धतीनेच केलं जावं. कारण हा केवळ आहाराचा मुद्दा नाहीये, तर तो आपल्या शरीराच्या नैसर्गिक प्रक्रियेला काय मानवते हे समजून घेण्याचा भाग आहे. शेवटी इथे खूप महत्वाचा विचार करण्यासारखा प्रश्न निर्माण होतो. आपल्या रोजच्या आहारातील अगदी साध्या वाटणाऱ्या सवयी कुठेतरी नकळतपणे आपल्या पचनसंस्थेचं संतुलन तर बिघडवत नाहीयेत ना? आजच्या या माहितीच्या आधारे स्वतःचा आहाराचं थोडं परीक्षण करणं नक्कीच फायदेशीर ठरेल. हे सविस्तर विश्लेषण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. नेहमी माहितीपूर्ण रहा आणि स्वतःची काळजी घ्या.